ए विठुराया, असा का बघतोयस? मी मोठी झाले म्हणून मला ओळखणार नाही का? तुझ्यासाठी मी तीच लहानगी वेणू आहे, जी तुला लोण्याचा गोळा भरवायची, तुळशीची माळ तुझ्या गळ्यात घालायची. तीच. आज की नाही अहो मला विचारत होते, वेणू तू दिवसभर त्या अडगळीच्या खोलीत कोणाशी बोलत असतेस ग? त्यांना माहित आहे मी माझ्या सख्याशीच बोलत असणार, पण कसं सांगणार ना, तू दिसत नाहीस ना त्यांना म्हणून. हा 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 विठुराया, सासूबाई आल्या वाटतं. तुला हा हो. हा सासूबाई, हो दळतच होते. पायली भगदळून झालंय माझं. नाही, गोड भगदळून व्हायचंय अजून. सासूबाई, तुम्ही मला हवं ते बोला, पण माझ्या उमाई आणि अप्पांना काही बोलू नका. त्यांनी मला भक्ती करायला शिकवली, पण कष्टाची चोरी करायला नाही शिकवली. सासूबाई, तुम्ही मला कितीही ओरडलात तरी माझ्या काळजातली धडधड कशी थांबवू? तो तिथेच आहे माझ्या प्रत्येक श्वासामध्ये. तुम्ही माझ्या शरीराला घराबाहेर काढालही हो, पण पण माझ्या मनातल्या त्याला कसं बाहेर काढणार? बघितलंच नाही विठुराया, तुझ्या वेणूला आजही लोक तीच साधी भोळी वेणू समजतात, पण त्यांना कुठे माहित आहे, ज्याच्या पाठीशी साक्षात तू आहेस त्याला जगात कशाची बी भीती नाही. विठुराया, तू फक्त माझ्यासाठी पाषाण नाहीयेस, तू तू माझं जगणं आहेस. आणि तुझी वेणू आता रडत नाही बसणार, तर तुझ्यासाठी जगाशी झुंज करणार. वय